नमस्कार सगळ्यांना. तर कशा आहात तुम्ही? जसं की मी तुम्हाला बोलली होती की मी तुमच्यासोबत लोणचं बनवण्याची रेसिपी ही शेअर करेल. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की खानदेशी पद्धतीचं लोणचं कसं बनवतात ते. तर सगळ्यात पहिले मी इथं 5 किलो या कैऱ्या आणलेल्या होत्या. त्या मस्त मी पाण्यामध्ये धुवून घेते सगळ्या. आता इथं सगळ्या कैऱ्या धुवून झालेल्या होत्या. आता मी त्यांना मस्त कापडाने कोरड्या पुसून घेणार आहे. त्याच्यानंतर मग कट करूया कैरींना. आता मी इथं लगेच कट करत होती. एकदम छोटे पीस पण नाही, मीडियमच पीस ठेवायचे होते कैऱ्यांचे. तर मी अशा पद्धतीने कापत होती कैऱ्या. तर इथं मी सगळ्या कैऱ्या या कापून घेतलेल्या होत्या आणि ज्या कैऱ्यांमध्ये जी मधली कोई असते त्या मी इथं साईडला करून घेते, काढून घेते. म्हणजे सगळ्या एक एक मी अशा निवडून घेते. तर आता इथं लगेच मी मसाला बघूया कोणता कोणता मसाला घेतलेला आहे मी. सगळ्यात पहिले मी हे लाल मिरची पावडर जे असं थोडं जाड दळून घेतलेलं होतं. एकदम बारीक मिरची पावडर टाकायचं नाही आहे. आणि लगेच मी 1 पावशरभर ही राईची डाळ घेतलेली आहे. आणि लगेच ही 200 ग्रॅम बडीशोप. हे सगळं एक एक लेअर लावायचे. सगळ्यात खाली पहिले लाल मिरची पावडर टाकायची आहे, लगेच राईची डाळ, त्याच्यावरती बडीशोप. आणि इथं हे मेथ्या मी दळून घेतलेल्या आहेत जाडसर. आणि नंतर हे लसूण पण दळून घेतले आहेत जाड. एकदम बारीक पण असे दळायचे नाहीत लसूण. आणि आता मी 5 किलोमध्ये 1.5 कप सारखं मीठ टाकणार होती. इथं हे आता मी मीठ टाकते. मीठ हे सगळ्यात वरती टाकायचं आहे. मी इथं 1.5 कप मीठ घेतलेलं आहे. आता लगेच इथं थोडंसं हिंग हा जास्त प्रमाणात नाही टाकायचं आहे, थोडंसंच टाकायचं आहे. आणि इथं मी 1.5 किलो तेल हे एकदम उकळवून घेतलेलं आहे. थोडं नॉर्मल त्याला थंड होऊ दिलेलं आहे. सगळ्यात पहिले मी तो लसूण होता त्याच्यावरती हे तेल टाकते. म्हणजे तो लसूण बरोबर असं हे शिजेल, म्हणजे भाजला जाईल. सगळ्यात पहिले तेल हे लसूणवरच टाकते, तो म्हणजे फ्राय होऊन जाईल, गरम तेल आहे म्हणून. तर असं मी मिक्स करून घेते. आणि एकदम जास्त गरम तेल पण नाही टाकायचं आहे. थोडं तेल उकळून घेतल्यानंतर तेलाचं टेम्परेचर थोडं कमी होऊ द्यायचं आहे आणि मगच ते तेल टाकायचं आहे. जर जास्त गरम टाकलं तर तो पूर्ण मसाला हा जळून जाईल. त्याच्यामुळे तेलाचं टेम्परेचर थोडं कमी होऊ द्यायचं, त्याच्यानंतरच तेल टाकायचं आहे मसाल्यात. हे लोणचं जशी माझी मम्मी टाकते त्याच पद्धतीने मी टाकते.
आता मी इथं हे सगळं तेल मसाल्यावर टाकून घेते. तेल टाकल्यावर हा मसाला मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे सगळा. आता मी इथं हे सगळं तेल इथं मसाल्यात टाकून देणार आहे. बघू शकता अजून पण तेल गरमच आहे. तुम्ही कशा पद्धतीने लोणचं बनवता ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. माझी तर ही अशी पद्धत आहे लोणचं बनवण्याची. आता मी इथं हे पूर्ण तेल टाकून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही मसाला किती मस्त दिसतोय. आणि हा मसाला असा पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे. त्याच्यानंतरच आपल्याला याच्या ज्या कैऱ्या आहेत तुकडे केलेले, म्हणजे कारण आपण गरम गरम पण नाही भरू शकत. आता इथं माझा मसाला रेडी आहे. आता इथं मी हे सगळं मिक्स करून घेते. म्हणजे मी मसाला दुपारी बनवला होता आणि आता मी बरणीमध्ये रात्रीचे 10 वाजले होते तेव्हा हा मसाला आणि हे मिक्स करून भरत होती. म्हणजे मसाला हा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. आता मी इथं सगळं टाकून घेते ज्या चिऱ्या केलेल्या आहेत त्या, आणि हातानेच मिक्स करायचे. चमच्यानेच व्यवस्थित मिक्स होणार नाही. आणि हाताने जर आपण व्यवस्थित मिक्स केलं तर पूर्ण एक त्या लोणच्याच्या कैरींना लागेल मसाला. त्याच्यामुळे मी इथं हातानेच मिक्स करणार आहे. आणि जर तुम्हाला माझी ही लोणचं बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर इथं मी हा पूर्ण असा मसाला लावून घेतलेला आहे. आणि इथं मी आता बरणीत भरते. ही माझ्याकडे छोटी बरणी होती त्याच्यामुळे त्याच्यात हे पूर्ण लोणचं मावलं नाही मी, म्हणून उद्या अजून एक परत दुसरी बरणी आणेन. इथं मी सगळ्या या लोणच्याच्या चिऱ्या भरून घेते इथं. आता या बरणीमध्ये हे लोणचं मी आत्ता भरले ना, उद्या सकाळीपर्यंत पूर्ण असं तेल वरती येऊन जाईल रात्रभरामध्ये.